समस्त हुपरी लिंगायत समाजामार्फत बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त लिंगायत समाज हुपरी यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। श्री कल्लेश्वर महादेव मंदिर चिटणीस चौक हुपरी या ठिकाणी सकाळी 9 वाजता श्री बसवेश्वर महाराज जन्मकाळ सोहळा तसेच प्रतिमा पूजन, त्यानंतर सकाळी 10 ते 11 रुद्र पठण व 11 ते 12 शिवभजन असा कार्यक्रम होईल। तसेच सायंकाळी 4 वाजता श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सूर्य तलाव हुपरी चांदीनगर या ठिकाणापासून भव्य शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। सदर शोभायात्रेमध्ये हुपरी आणि परिसरातील समस्त लिंगायत समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त लिंगायत समाज कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे। या संदर्भात श्री अंबाबाई मंदिर येथे हुपरी लिंगायत समाजतर्फे मीटिंग घेऊन निर्णय घेण्यात आला व मीटिंगसाठी मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित राजेंद्र माळी, घनश्याम माळी, अभिनव गोंधळी, जयसिंग गोंधळी, अनिलराव माळी, अमित भनगे, अरविंदराव पारगावे, सुनील कुंभार, संदीप मैतर, अनिलराव माळी, BR, अशोक यादव, आशुतोष माळी, दर्शन स्वामी, रामदास मैतर, लिंगराज कुंभार, अशोक बेले, दिलीप माळी, निवास स्वामी, सुशांत माळी, निलेश माळी, स्पर्श माळी, अमोल मैतर, सारंग मैतर, गजानन मैतर, वैभव माळी, रोहित माळी, मनोहर माळी, रोहन माळी, ओंकार कुर्ले, तेजस माळी, रोहित मैतर, सच्चिदानंद माळी, राज माळी, चिन्मय माळी, अभिषेक आडुरे, अनिल माळी, विनायक माळी, गजानन मैतर, विनायक माळी यांच्या उपस्थितीत पार मीटिंग पडली। कुंभशिल्प न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री सुनील कुंभार, हुपरी। अक्षय तृतीया दिनांक 30 एप्रिल बुधवार या शुभ दिवशी लिंगायत धर्म संस्थापक श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त लिंगायत समाज हुपरी यांच्या वतीने केले जाणार आहे। या दिवशी सकाळी श्री महादेव मंदिर हुपरी चिटणीस चौक या ठिकाणी सकाळी 9 वाजता श्री बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमा पूजन, त्याचप्रमाणे जन्मकाळ सोहळा, त्यानंतर सकाळी 10 ते 11 रुद्रपठण, 11 ते 12 शिवभजन असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। परंपरेने याच दिवशी सायंकाळी 4 वाजता सूर्यतलाव हुपरी या ठिकाणापासून भव्य शोभायात्रा आणि मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे। या मिरवणुकीमध्ये हुपरी आणि परिसरातील समस्त लिंगायत समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि एक चांगला पद्धतीचा पारंपरिक अशा स्वरूपाचा आजपर्यंत हुपरीमध्ये ज्या पद्धतीनं हा सोहळा साजरा केला जातो त्याच पद्धतीनं यावर्षी देखील हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण दिवशीच्या कार्यक्रमाला समाजातील सर्व बंधू भगिनी आवर्जून उपस्थित राहावे अशा प्रकारचे आवाहन आम्ही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व समाजातील प्रतिनिधींनी या ठिकाणी आम्ही सर्वांना करत आहोत आणि आपण सर्वांच्या सहभागातून हा जयंतीचा सोहळा आपण चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे अशी या ठिकाणी आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा एक दिमागदार सोहळा आपल्या सर्वांच्या माध्यमातून पार पाडूया अशा प्रकारची अपेक्षा आपण उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याकडून आम्ही या ठिकाणी सर्वांना करतो। नमस्कार।